हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज आली होती मला चॉकलेट केकची ऑर्डर. तर हा डार्क चॉकलेटमध्ये होता आणि ह्याला मी आधी क्रमकोट करून घेतलं. पहिले 3 लेयर्समध्ये कट करून घेतलं. इक्वली तर नाही झालं, लास्टचे 2 लेयर्स इक्वल झाले, बट जो वरचा टॉप लेअर असतो तो मोस्टली इक्वल नाही कट होत. सो तो मी मिडल लेअरला कधी पण टाकत असते, की तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी ते कायम मिडल लेअरमध्ये टाकते. तर शुगर सिरप वगैरे टाकून घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की मी ग्लेज कशी रेडी करते. फक्त एवढंच आहे की मी फुल रेसिपी नाही दाखवली. फुल रेसिपीचा ब्लॉग लवकरच येईल. तर ही मी ब्राऊन क्रीम रेडी करून घेतली आहे. चॉकलेट सॉस टाकल्यावर ब्राऊन क्रीम टाकली आणि नंतर चोको चिप्स टाकून सेम प्रोसेस करायला घेतली. एवढ्यात मी प्रत्येक चॉकलेट केकमध्ये चोको चिप्स हे ॲड करतेच आहे, कारण त्याने टेस्ट खूप छान येते केकची. आणि जर ब्लॅक फॉरेस्ट केक असेल तर त्याच्यामध्ये चोको चिप्स असे नाही आहेत. तर एवढ्यात खूप दिवस, आय थिंक 1 year झालं असेल की मला ब्लॅक फॉरेस्टची ऑर्डर आलीच नाही आहे, कारण सगळे जास्त करून डार्क चॉकलेटच खातात किंवा मग ट्रफल केकची ऑर्डर असते. तर हा लास्ट लेअर आहे आणि लास्ट लेअरिंगला पण मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी एकदम एंडपर्यंत चॉकलेट सॉस हा यूज करते. तर आता मी ह्याला क्रमकोट करते आहे आणि क्रमकोट करून मी ह्याला छान सेट व्हायला ठेवला फ्रीजमध्ये. आणि तोपर्यंत इकडे मी हे बनवायला घेतलं होतं, ग्लेज बनवायला घेतली होती जी चॉकलेटची मला वरतून टाकायची होती. आणि एवढ्यामध्ये मला भरपूर चॉकलेट केकच्या ऑर्डर आल्या, पण सगळ्यांना थोडी सिमिलर डिझाईनच होत होती. बट ह्या केकला मला थोडीशी वेगळी डिझाईन करायची होती. तर मी तोच प्रयत्न करत होते आणि कस्टमरला जी मी प्राईस सांगितली होती, मला तेवढ्याच प्राईसमध्ये हा केक बसवायचा होता आणि छानही करायचा होता. सो आता मी ह्याची क्रमकोट फिनिशिंग करते. क्रमकोटच करून ठेवलं मी ह्याला, फक्त परत वरतून प्रॉपर फिनिशिंग नाही दिली, कारण मला ह्याच्यावरती ग्लेजच टाकायची होती आणि ग्लेजने हे पूर्ण झाकून जाणार होतं. सो मी फक्त क्रमकोट करूनच ठेवला. आणि चॉकलेट केकमध्ये जेवढी व्हिप कमी यूज करू तेवढं चांगलं. तर सेट व्हायला ठेवलं मी ते क्रमकोट केलेलं आणि इकडे पाणी गरम व्हायला ठेवलं थोडंसं. तोपर्यंत इकडे चॉकलेट मी कट करून घेतले. थोडंच घेतलं कारण ग्लेज मला फक्त वरतून टाकायची होती, पूर्ण केक हा कवर नव्हता करायचा. सो मी हे असं चॉकलेट मेल्ट करते. तुम्ही कसं करता हेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला ही आयडिया येईल. तर ते झाल्यानंतर मी ते थोडंसं गार व्हायला ठेवलं आणि गार व्हायला त्याला अर्धा तास तरी गेला, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे गार व्हायचं म्हणलं तर मग खूप वेळ लागतो. आणि जर मी फ्रीजमध्ये ठेवलं असतं तर ते खूप जास्त थिक झालं असतं आणि मला सारखं लक्ष द्यावं लागलं असतं. तर मी ही ग्लेज छान तयार केली आणि मग नंतर त्याला गार होऊन दिला. आणि गार होऊन झाल्यावर तुम्ही बघताय की ग्लेज किती छान तयार झाली आहे, एकदम स्मूथली पडते आहे आणि फिनिशिंग ही केकला किती छान होते एकदम फास्टमध्ये. आणि म्हणजे गाठी पण नाही आहेत त्याच्यामध्ये चॉकलेटच्या, ते पण पूर्ण मेल्ट झाल्यात. तर आत्ता जे मी डिझाईन बनवते ती माझ्या डोक्यातही नव्हती, मला फक्त साईडने ड्रिपिंग लाईन्स करायच्या होत्या. बट हा केक पूर्ण वेगळाच तयार झाला. तुम्हाला लास्टला दिसेलच की हा केक कसा तयार झाला आहे. मी पण थोडीशी हे झाले होते म्हणजे की हा असा कसा झाला म्हणून केक, बट तो छान झाला. तर हे बघताय तुम्ही, हा केक असा तयार झाला आहे, स्वतःच झाला आहे तो. म्हणजे माझ्या डोक्यात पण नव्हतं किंवा मी काही प्लॅनिंग पण नव्हती केली की मला हा केक असा हाफ करायचा आहे, हाफ ग्लेजचा आणि हाफ चॉकलेटचा. तर ही ग्लेज खूप थिक झाली होती. तर मी पॅचूला इकडे गॅसवर गरम करत होते, कारण चॉकलेट केक म्हणले की पॅचूला गरम करूनच फिनिशिंग द्यावं लागते किंवा मग गरम पाण्यामध्ये डिप करून फिनिशिंग द्यावं लागते, त्याच्याशिवाय ती प्रॉपर फिनिशिंग नाही होणार. तर हे कवरिंग झाल्यानंतर मी थोडी मेसी डिझाईन करून घेतली. तुम्ही बघताय की शाईन दिसते ग्लेजला, शाईन दिसते कारण ती ग्लेज तेवढी छान रेडी झाली आहे. तर मला टॉपला काय डिझाईन करायची आहे ते सुचत नव्हतं. तर थोडीशी क्रीम राहिली होती, ब्राऊन क्रीम. तर मी असा विचार केला की फ्लावर्स काढावं, पण नंतर क्रीम बघून असं डोक्यात आलं, थोडा विचार करते मी, नंतर क्रीम बघून असं डोक्यात आलं की नाही, ह्यानी फ्लावर्स बनणार नाही. मोस्टली एकच फ्लावर बनणार ह्यानी, फक्त जास्तीत जास्त अजून काही फ्लावर बनणार नाही. सो मी हाफमध्ये मोदक काढले आणि हाफमध्ये पूर्ण चोको चिप्स टाकले. तर लास्टला तुम्ही बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की हा केक कसा झाला आहे आणि तुम्हाला आवडला आहे का. आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे अपडेट्स कळत राहतील. आणि उद्या एक खूप छान व्लॉग येणार आहे, त्या व्लॉगचा केकही तुम्हाला खूप आवडेल असं मला वाटतं आहे. म्हणजे आवडेलच तुम्हाला आणि मला
भरभरून कमेंट्स येतील, खूप सपोर्टही भेटेल ह्याचीसुद्धा मला गॅरंटी आहे. सो मी तो व्लॉग उद्या अपलोड करणार आहे. आपल्या नेहमीच्या टायमिंगलाच 2:30 to 3च्या मध्येच मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि चॅनल आधीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हालाही कळेल की उद्याचा व्लॉग आलेला. आणि खरंच खूप छान असणार आहे उद्याचा व्लॉग, मी तुम्हाला नाराज नाही करणार. आणि उद्याचा व्लॉग अपलोड झाल्यानंतर मी अजून एक व्लॉग अपलोड करणार आहे की जे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं पार्सल येणार आहे. मी ऑर्डर केली आहे माझी शूटसाठी स्टिक. ती स्टिक पण आली आहे, माझं स्टँड आणि स्टिक असं 2 in 1 आहे ते. जर तुम्हालाही हवं असेल तर मी त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तर मला तसं कमेंट्स करून सांगा, मी नक्की लिंक मेन्शन करेल आणि त्याची प्राईसही तुम्हाला सांगेल. सो आता मी वरतून चोको चिप्स टाकून घेतलेत आणि खाली खूप असं रिकामं वाटत होतं. सो मी खाली पण पूर्ण राऊंडमध्ये चोको चिप्स हे ॲड केले. आणि ही ऑर्डर मला माझ्या भावाच्या फ्रेंडनेच दिली होती आणि त्याच्या फ्रेंडचाच बर्थडे होता. सो 1 दिवस आधीच ही ऑर्डर दिली होती मला त्यांनी. आणि हा केक मी 300ला दिला, हाफ केजीचा होता हा. 300ला दिला. आणि जर पूर्ण डार्क चॉकलेट असेल तर 350च्या पुढेच देते मी, कारण आतून पण पूर्ण डार्क चॉकलेटची कोटिंग येते, लेअरिंग येते पूर्ण. फक्त व्हिपक्रीम जास्त यूज होत नाही. आता ह्याच्यामध्ये व्हिपक्रीमसुद्धा यूज केली आहे मी. तर हे पूर्ण मी असं हातात घेऊन केलं, कारण खाली जर करून ठेवायचं म्हणलं तर मग ते प्रॉपर चिटकत नाही आणि सगळे चॉको चिप्स असे खाली पडतात. तर हे पूर्ण मी असं राऊंड करून घेतलं. आणि नाव जे टाकायचं होतं केकवर मी ते शूट केल्यानंतरच मोस्टली नाव टाकते, आधीच नाव टाकून शूट नाही करत, कारण ते नाही छान दिसत, केकला लुक पण तसं छान येत नाही. तर आता हे कंप्लीट झाल्यानंतर मी छानसं शूट वगैरे केलं केकचं आणि निवांत आराम केला. पण असं वाटलं की ही माझी लास्ट ऑर्डर होती. मला 4-5 दिवस कंटिन्यू एवढे ऑर्डर होते की एका दिवसाला 2-2, 3-3 केक मला येत होते. सो मला काही केकचं शूट पण करायला जमलं नाही. बट तरी मी प्रयत्न केला की मी करेल शूट म्हणून. आणि हा केक माझा लास्ट होता. दुसरं म्हणजे असं मी ठरवलं की आता फ्री झाली आहे मी, उद्यापासून मला ऑर्डर नसेल. पण नेक्स्ट डे मला ऑर्डर आली आणि त्याचा व्लॉग उद्या येणार आहे की तो केक मी कसा बनवला. आणि तुम्हालाही आवडेल हेही मला माहिती आहे की नक्कीच आवडेल तुम्हालाही तो केक. फर्स्ट टाईम बनवला आहे, थोडा युनिक होता. तो मी राऊंडमध्ये बनवला होता, बट स्क्वेअरमध्ये बनवणं इज नॉट इझी. सो हा आहे केकचा फायनल लुक. कसं वाटलं नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.